मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, मी कोणालाही याच्यात सोडणार नाही। शरद जोशी साहेबांना खरंच एका शेतकऱ्यांनी खेटरांनी मारलं होतं, तसं आम्हाला सुद्धा खेटर खावे लागले असते, म्हणून खेटर लोकांचे खायचे नको म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालो। आणि हा जनतेचा मोर्चा होता, लोकांचा मोर्चा होता। आणि बीड जिल्हा हा अतिशय जागरूक जिल्हा आहे। बीड जिल्हा हा सेन्सिटिव्ह जिल्हा आहे आणि चुकीचं किंवा खोटं या जिल्ह्याला पटत नाही। ज्या निर्दयीपणे, निष्ठुरपणे, अमानवीपणे त्या लोकांनी संतोषची जी निर्घुण हत्या केलेली आहे, ती हत्या हा विषय लोकांना पटत नाहीये आणि ते अजून अटक होत नाहीत, म्हणून जास्त संख्येने लोक चिडून या ठिकाणी येत आहेत। पण आपण लोकांना तोच प्रश्न करतो, एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही त्यांना सोडणार नाही। मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, मी कोणालाही याच्यात सोडणार नाही, परंतु आता जे आहे त्याचं कारण आहेत काही। सुरुवातीला ही केस CID कडे गेली, डिक्लेअर झाली। नंतर मी डिमांड केली होती की ही केस CID कडे ठेवू नका, जिल्ह्याच्या पोलीस दादाकडे द्या, SP, ॲडिशनल SP अशी। परंतु CM साहेब म्हणले, अण्णा म्हणजे मला अण्णा म्हणतात, सुरेश ही केस आता बदलाबदली केल्यावर लोकांच्या मध्ये विनाकारण मेसेज जाईल चुकीचा, त्याच्यापेक्षा तुझी नंतरची सभागृहातली मागणी काय तर IG लेवलचा अधिकारी असावा। मग ते IG ला CID कडेच ठेवतोय, पण IG लेवलचा अधिकारी देतोय। IG लेवलच्या अधिकाऱ्याची नियुक्ती आता झालेली आणि मला वाटतं काल 2 दिवसापासून पोलीस तळ ठोकून CIDचे लोक, IG सगळे लोक इथे आहेत आणि बीड जिल्ह्याची संपूर्ण पोलीस ही त्याला त्या ठिकाणी जोडून दिलेले आहेत। नवीन जे SP आहे ते LCB, EOW सर्व शाखा बीडच्या त्या तपासाला लागलेला आहे। आणि मी म्हणतो ही बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी असा प्रकार सध्या वाल्मिकांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाबतीत चाललाय। हे फार दूर नाहीत आणि कितीही गेले तर पोलिसांकडे पाताळात गेले तरी बी धुंडाळून काढण्याची ताकद पोलिसांची असते, फक्त याला विलंब होतोय। म्हणून लोकांना वाटतंय की बाबा यांना विलंब नाही झाला पाहिजे, हा विलंब सुद्धा सहन व्हायना लोकांना। त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही बघा, जिल्हाधिकारी कार्यालयापासून छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्यापर्यंत माणूसच बसायला जागा नाही, इतके माणसं आले। आम्ही पुढारी लोकांनी एवढी माणसं आणायची म्हणल्यावर लय लांब सोय गेली असती, कोणाची सोय नाही, कोणाला कोणी गाडी दिलेली नाही, कोणाचं डिझेल टाकलेलं नाही, काही नाही, तरी एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात। CM साहेबांनीच याचा विचार करावा, आम्हाला उपमुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही। ईश्वर चव्हाण हे त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे काही माहिती आहे का म्हणून त्यांना बोलवलं असेल। त्यांच्या सौभाग्यवती जे आहेत त्या माऊलीला बोलावून काय होणार, तिला काय बिचारीला आम्ही जरी त्या वाल्मिकांच्या सौभाग्यवती असल्या तरी त्या आदरणीय आहेत, त्यांना बोलावून काय होणार, त्यांना काय माहिती असणार ते। मला वाटतं असं त्यांना बोलवू बी नाही, त्यांना काय माहितीही नसेल। त्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी मात्र 1 मिनिटात फोन केला तर 2 तासाच्या आत वाल्मिकांना हे पोलीस स्टेशन केजला हजर होतील। हे त्यांचं नाव काय आहे तेही तुम्हाला माहिती, आकाचे आका। बघा त्यांना काय, 1 मिनिट ऐका, प्राजक्ता ताईंच्या बद्दल मी काहीही चुकीचं बोललेलो नाही, ताई म्हणतो मी त्यांना, काही चुकीचं बोललो नाही। आणि लोकशाही आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आणि जे राज्य आम्हाला दिलंय, राज्यघटना दिलंय, त्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। तसं एखाद्याचं चूक झालं म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल करणं बी आहे। जर त्यांना काही माझा मुद्दा, आणि मला वाटतं मी काय हे झाकून लपून नाही बोललेलो, तुमच्या सगळ्यांच्या समोर बोललेलं, माझी प्रेस त्यांना म्हणा आणखी एकदा बघा आणि मग त्याच्यावर फक्त हे काय कशासाठी मला माहिती आहे, कोणी त्यांना प्रेस घ्यायला लावलेली आहे, काय लावलेली आहे। फक्त संतोष देशमुख अण्णा यांच्या खुनावरचं लक्ष दुसरीकडे जावं, बातम्या जरा जास्त येतात त्याच्यामुळे त्यांना फार लागत असतील, आतून वरून टोचत असतील, लागत नाही टोचत असतील,
म्हणून हे प्रकार आहे. आणि त्यांची प्रेस होण्याच्या आधीच सांगतो, जे काही त्या तक्रार करतील त्या तक्रारीला सामोरं जायची माझी तयारी आहे.